नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो। सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनच्या बाजारभावाची परिस्थिती। सध्या या ठिकाणी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा परिणाम 31 मे पर्यंत कशा पद्धतीनं होणार आणि 31 मे पर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव, चला बघूयात। तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी सोयाबीनची बाजारभाव पातळी आहे ती $12 प्रति बुशेलच्या वर जाऊन ठेपली आहे आणि या ठिकाणी जागतिक सोयाबीन बाजारामध्ये तेजी आली आहे। जागतिक सोयाबीन बाजारातील तेजीचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होताना दिसणार आहे आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनचा भाव हा आपल्याला इथून 31 मे पर्यंत वाढताना दिसणार आहे। यामागचं सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि दुसऱ्या कारणाचा जर विचार केला तर देशातील सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, देशामध्ये जो सोयाबीन विक्रीचा आलेख आहे हा आपल्याला दिवसेंदिवस घटताना दिसत आहे आणि आशा व्यक्त केली जात आहे की 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री 1 लाख क्विंटल किंवा त्याही खाली जाण्याची शक्यता। यामुळे अपेक्षित आहे की मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होईल। यामुळे सध्याची जी भावपाती 4,200 ते 4,500 4,600 दरम्यान आहे, ह्याच्यामध्ये सुधारणा होऊन आपल्या 1,200 तेजी दिसू शकते आणि 31 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव जर 4,300 ते 4,700 दरम्यान पोहोचला तर काय आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की 1 जून नंतर खत बियाणाच्या खरेदीसाठी सोयाबीनची विक्री वाढते, पुन्हा भाव कोसळण्याची शक्यता आहे।
म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर 4,600च्या भावावर आपण 50% सोयाबीन डोळे झाकून विकावं आणि उर्वरित 50% सोयाबीन मग आपल्या आर्थिक गरजेनुसार आपण विकलं तर आपलं होईल फायदा. मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कुस्तकर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मनापासून खूप खूप आभार.